नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच 4 नोव्हेंबर या दिवशी झालेल्या धर्मादाय आयुक्ताचा जो काही पेपर झालेला आहे, तर त्या पेपरामध्ये तुम्हाला जेवढे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, केसरी या मराठी वृत्तपत्राची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक। पहा, बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी या मराठी वृत्तपत्राची स्थापनाही केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा असा होता, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4 आंबोली। तर पहा, आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा असा होता पहा, कोणत्या न्यायमूर्तीचा विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती यशवंत वर्मा। तर पहा, न्यायमूर्ती यशवंत वर्मा या न्यायमूर्तीच्या विरोधामध्ये राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्मसन्मान प्रदान केले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 18। तर पहा, कलम 18 या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न आणि पद्मसन्मान हे प्रदान केले जातात। प्रश्न क्रमांक 5 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 गोवा। तर पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर ते गोवा हे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6 हमारा पडोस हमारा समाधान ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पश्चिम बंगाल। तर पश्चिम बंगाल या राज्याने हमारा पडोस हमारा समाधान ही योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7 अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जहालवादी नेते। तर पहा, अमृत बाजार पत्रिका हे जे वर्तमानपत्र आहे, तर ते पहा जहालवादी नेते या नेत्याचे ते मुखपत्र बनलेले होते। प्रश्न क्रमांक 8 राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 356। तर पहा, राष्ट्रपती राजवट ही आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 या कलमान्वये लागू करता येते। प्रश्न क्रमांक 9 भारताने इराणमधील भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेशन सिंधू। तर पहा, भारताने इराणमधील भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदेचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायत अधिनियम 1965। तर पहा, महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदेचा कारभार हा महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम 1965 या कलमान्वये चालवला जातो। प्रश्न क्रमांक 11 विनोबा भावे यांचे परमधाम आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पवनार। तर पहा, विनोबा भावे यांचे जे परमधाम हे जे आश्रम आहे, तर ते पहा पवनार या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 12 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 75। तर पहा, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 75 या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते।
प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील प्रमुख खाद्य अन्न पीक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी. तर पहा ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्य अन्न पीक आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हे भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. तर पहा महाराष्ट्रातील नागपूर हे जे शहर आहे तर ते पहा भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15. नवजवान भारत सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग. तर पहा नवजवान भारत सभेची स्थापना ही भगतसिंग यांनी स्थापन केलेली होती. प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वात मोठा हरित अमोनियम प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. तर पहा भारतातील सर्वात मोठा हरित अमोनियम प्रकल्प हा ओडिसा या राज्यामध्ये बांधला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17. भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद ही कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 कलम 315. तर पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद ही कलम 315 या कलमानुसार करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. डाळिंबापासून पुढीलपैकी कोणते पोषक तत्वे भरपूर प्रमाणामध्ये मिळतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रथिने. तर पहा डाळिंबापासून प्रथिने हे पोषक तत्वे भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. प्रश्न क्रमांक 19. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली शतपत्रे खालीलपैकी कोणते मासिकातून प्रसिद्ध होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा प्रभाकर. तर पहा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली शतपत्रे ही प्रभाकर या मासिकातून ते प्रसिद्ध होत होती. प्रश्न क्रमांक 20. सिस्मोग्राफ हे कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा भूकंप नोंदक. तर सिस्मोग्राफ हे पहा भूकंप नोंदक या प्रकाराचे उपकरण आहे. प्रश्न क्रमांक 21. बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पोर्तुगीज. तर पहा बटाटा हा जो शब्द आहे तर तो पहा पोर्तुगीज या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. वाजत गाजत सांजत आज या ओळीतील कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा वाजत गाजत सांजत आज या ओळीमध्ये अनुप्रास कोणता आहे? अनुप्रास या अलंकाराचा उपयोग हा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. तू घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल या वाक्यातील प्रकार ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 संकेतार्थ वाक्य या प्रकाराचे वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 24. इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा होता. तर पहा इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र हे इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 25. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा होता. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर तो नकारार्थी या प्रकाराचे ते वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणता अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अनासक्त. तर अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर ते अनासक्त हा शब्द नाही. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी शब्दातून बोलभांड या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा बोलभांड या शब्दासाठी पर्यायी शब्द कोणता आहे? तर तो बडबड्या कोणता आहे?
बडबड्या हा पर्यायी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 28. अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं होते. तर पहा, अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 4 उत्कर्ष असा होतो. प्रश्न क्रमांक 29. आच लागणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर आच लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो, तर ऑप्शन क्रमांक 3 झळ लागणे असा होतो. प्रश्न क्रमांक 30. कमी आयुष्य असणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर कमी आयुष्य असणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे, तर तो अल्पायू हा शब्द योग्य आहे.